सुषमा अंधारे ही एक राजकीय पक्षाची सदस्य आहेत आणि नेता म्हणून स्वतःला हे करतात. त्यांच्या बुद्धीत अंधार आहेत, नावाप्रमाणे अंधार आहेत आणि हेतू पुरस्पूर हनी ट्रॅपमध्ये मला फसवल्या गेलं. भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात त्यांच्या सुनेने आज पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. ज्या खासदारांच्या मुलावर आरोप केले ते पंकज तडस आपल्यासोबत आहे. नेमका आज आरोप करण्यात आले लोकसभा निवडणुकी पाहून आता निवडणुकीला ते स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. नेमके त्यांचे आरोप कसे, तुम्ही कसं बघता त्यांच्या आरोपांकडे? सुसंस्कृत लोक पहिले घरातला तमाशा बाहेर काढत नाही. दुसरी गोष्ट की जे सुषमा अंधारेंसोबत यांनी जे पत्रकार परिषद घेतली त्या कोण्या पक्षाच्या आहेत आणि याच्यात राजकारण का घुसलं हे सध्या आपण विचार करावा. नक्कीच, पण त्यांनी जे आरोप केलेले खूप गंभीर आरोप केलेले आपण ऐकले असेल, त्या आरोपांबद्दल काय सांगाल? मी आरोप ऐकले नाही, आपल्याच माध्यमातून काही गोष्टी विचारल्या गेल्या. ते आरोप सगळेच्या सगळे चुकीचे आहे आणि हेतू पुरस्पूर हनी ट्रॅपमध्ये मला फसवल्या गेलं याबाबत न्यायालयात प्रकरण चालू आहे. खंडणी मागितल्या गेली याबाबत सुद्धा न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि विवाह रद्द करण्याचा सुद्धा माझं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. त्यांनी एक गंभीर आरोप केला आहे की जो त्यांच्याजवळ लहान बाळ होता तो बाळ बद्दल तुम्ही DNA करा असं तुम्ही बोललेलं आहे. काय सांगाल त्याबद्दल? मीडियामध्ये बोलल्यापेक्षा आपण कोर्टामध्ये हजर राहावे. आपल्याला कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी वेळ मिळत नाही, पण मीडिया समोर बोलायला आपल्याला वेळ मिळतो. आपण ही बाब कोर्टासमोर करावी. न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी या प्रकरणात या विषयावर तरी मी जास्त बोलू शकत नाही, कारण तो न्यायालयाचा अवमान होईल. नक्कीच, पण त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. तुम्हाला काय वाटतं, यामध्ये काही राजकीय षडयंत्र असू शकतो? नक्कीच राजकीय षडयंत्र नक्कीच आहे. सुषमा अंधारे ही एक राजकीय पक्षाची सदस्य आहेत आणि नेता म्हणून स्वतःला हे करतात. त्यांच्या बुद्धीत अंधार आहेत, नावाप्रमाणे अंधार आहेत. स्वतःच घरातला अंधारे पाहू शकत नाही, दुसऱ्याला काय उजाळा करतील. आणि यामागे दोन राजकीय नेत्यांचे पहिले हस्तक्षेप होते. 2020 मध्ये महाराष्ट्रात सरकार ज्यांचं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, त्या उद्धव ठाकरेंना सुद्धा यांनी फोन करून वरिष्ठांना कंप्लेंटा केल्या होत्या आणि ही बाब खोटी कशी करायची याबाबत सगळ्या नेत्या लोकांसोबत यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याचे सुद्धा माझ्याकडे ऑडिओ क्लिप्स आहे. नक्कीच, हे होते पंकज तडस. त्यांनी सांगितलं की मला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न होता आणि माझ्याकडे सर्व ऑडिओ क्लिप आहे आणि हा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबद्दल मी जास्त बोलणार नाही असं त्यांनी सांगितले.